उष्णतेच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना थंड व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने शेगाव प्रवासी संघटनेच्या वतीने शेगाव रेल्वे स्थानकावर निशुल्क आरो जल सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली। हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने व सर्वसामान्य नागरिकांसाठी मागील काही वर्षापासून यशस्वीरित्या सुरू असून यंदाही त्याच उत्साहात तो राबविण्यात येत आहे। विशेष म्हणजे हा उपक्रम काही वर्षापूर्वी स्वर्गीय शेखर नागपाल यांच्या पुढाकारातून सुरू झाला होता। त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून मागील 2 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात येत असून पुढील काळातही तो अधिक प्रभावीपणे चालू ठेवण्याचा निर्णय संघटनेने व्यक्त केला आहे। या सेवेमुळे प्रवाशांना उन्हाच्या कडाक्यामुळे होणारा त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे। या उपक्रमाचे उद्घाटन ZRUCC सदस्य रविकांत दादा पाटील व शेगाव स्थानक व्यवस्थापक मोहन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत प्रवाशांच्या सोयीसाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली। उद्घाटन प्रसंगी रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट पुरुषोत्तम डांगरा, वरुण नागपाल, मयूर मोहना, अंकुश चांडक, दिनेश बनवले, दिनेश सोमानी, मुकेश वैद्य, मनीष मोदी, राहुल अग्रवाल, उदय उगले, प्रफुल्ल मुहाना, राहुल मोरे, श्रीकांत राठी, रोहित भूतडा, ऋषिकेश कुलकर्णी, सोमेश कांबळे, विजय राठी, ॲडव्होकेट मनोज जैन, आशिष डवले, महादेव इंदोरकर, श्याम चव्हाण, भिका कारभारी तसेच भाजपा युवा मोर्चाचे राजू शेठ अग्रवाल, अनिल उंबरकर, अमर खराटे, पत्रकार संजय त्रिवेदी, राजू व्यास, दिनेश महाजन आदी नागरिक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात येत असून उद्घाटनानंतर दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत प्रवाशांना 50 आरो थंड पाणी पिण्याचे कॅन मोफत वितरित करण्यात येणार आहे। ही सेवा पूर्णतः निशुल्क असून शेगाव शहरातील अनेक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी या उपक्रमात आपल्या मोलाचे योगदान दिले आहे। पुढील काळात ही सेवा अधिक व्यापक प्रमाणात सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने मानस व्यक्त केला आहे। रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले। महाराष्ट्र T24 करता सचिन पाटील, शेगाव, बुलढाणा।